सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये गव्हर्निंग काउन्सिल मेंबर असलेले ॲडव्होकेट नितीन विष्णू हबीब यांच्यावर ॲडव्होकेट ॲक्ट अंतर्गत गैरवर्तणूक व फसवणुकीबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी डॉक्टर संदीप आडके यांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीवर ॲडव्होकेट नितीन हबीब यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा दावा दाखल झाला आहे। डॉक्टर संदीप आडके हे NM वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल सोलापूर येथे अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असताना 2006 मध्ये वाडिया हॉस्पिटलमधील गैरव्यवहार व भ्रष्टाचार त्यांनी उघड केला होता। त्यानंतर 2009 ते 2025 पर्यंत वाडिया हॉस्पिटल बंद स्थितीत होते। या 300 बेडच्या हॉस्पिटलचे नुकसान वाडिया हॉस्पिटलच्या सर्व भ्रष्ट संचालक मंडळांनी केले होते। त्यावर मागील वर्षी डॉक्टर आडके यांनी तक्रार केल्यानंतर 10 जुलै 2025 गुरुपौर्णिमेनिमित्त वाडिया हॉस्पिटलचे उद्घाटन झाले। आज 1 वर्षांनी गुरुपौर्णिमेच्याच दिवशी वाडिया हॉस्पिटलचे गव्हर्निंग काउन्सिल मेंबर ॲडव्होकेट नितीन हबीब यांच्यावर हा दावा नोंद झाला। ॲडव्होकेट नितीन हबीब यांनी सोलापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात आपले वकीलपत्र न देता वाडिया हॉस्पिटलच्या बाजूने आपली बाजू मांडली। तसेच वाडिया हॉस्पिटलच्या संचालक मंडळात सक्रिय कार्यरत असताना ही बाब त्यांनी कोर्टापासून लपवून ठेवून अनेक केसेस चालवल्या। 300 बेडच्या संपूर्णपणे कार्यरत असलेल्या सोलापुरातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलचे फर्निचर व यंत्रसामुग्री गव्हर्नमेंट व्हॅल्यूअरच्या संगनमताने त्यांनी आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळांनी फक्त 4.5 लाखांच्या आसपास भंगारात विकली। या विक्रीची परवानगी सुद्धा जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे राहुल मामू यांच्याकडून ॲडव्होकेट नितीन हबीब यांनीच मिळवली। कोणत्याही वकिलांना ज्या संस्थेचे आपण संचालक आहोत अशा संस्थेच्या केसेस ॲडव्होकेट ॲक्टनुसार चालवता येत नाहीत आणि ही बाब डॉक्टर संदीप आडके यांनी तत्कालीन धर्मादाय उपायुक्त प्रवीण कुंभोजकर यांच्या निदर्शनाला आणून दिली होती। ॲडव्होकेट ॲक्टचे उल्लंघन झाल्याबद्दल आदेशामध्ये त्यांनी नमूद केले होते। या दाव्यामध्ये डॉक्टर संदीप आडके हे वाडिया हॉस्पिटलमध्ये नोकर होते। त्यांनी वाडिया हॉस्पिटलच्या हिताविरुद्ध कारवाया केल्या आहेत अशा खोट्या गोष्टी सांगून डॉक्टर संदीप आडके यांची प्रतिमा मलिन केली होती। दावा सुरू असताना डॉक्टर आडके यांना भर कोर्टात धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी यांच्यासमोर दबाव टाकून वारंवार फोन करून वाडिया हॉस्पिटलमध्ये येण्यास भाग पाडले व वाडिया हॉस्पिटलचे ट्रस्टी म्हणून घेण्याबाबत अर्ज करण्यासाठी प्रवृत्त केले। नंतर ही बाब त्यांनी कोर्टात दाखवून कोर्टाची दिशाभूल केली। एवढेच नव्हे तर ॲडव्होकेट हबीब यांनी आपले वजन वापरून ज्या न्यायाधीशांसमोर वाडिया हॉस्पिटलच्या अनेक केसेस प्रलंबित आहेत अशा सोलापूरचे धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी यांना चक्क वाडिया हॉस्पिटलच्या उद्घाटनास बोलवून अपीलदार आणि वाडिया हॉस्पिटलचे सचिव शिरीष गोडबोले यांच्या हस्ते सार्वजनिकरित्या सत्कार केला। वाडिया हॉस्पिटलच्या कथित भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी होऊन यातील तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर करंदीकर, प्रकाश शहा, डॉक्टर महावीर मेहता, डॉक्टर आर गोडबोले, RR राठी अशा सर्व विश्वस्त आणि संचालकांना बडतर्फ करण्याची शिफारस सहाय्यक धर्मादाय आयुक्त सोलापूर यांनी केलेली होती। परंतु प्रभाकर करंदीकर यांनी आपले प्रशासकीय सेवेतील वजन वापरून फक्त RR राठी यांनाच बडतर्फ करण्याची व फिट व प्रॉपर पर्सन म्हणून डॉक्टर RE गोडबोले यांचे चिरंजीव शिरीष गोडबोले आणि पुण्यातील अनिल बर्वे व डॉक्टर आनंद भागवत यांची 2018 मध्ये नियुक्ती केली असताना बेकायदेशीररित्या हे तिघेही वाडिया हॉस्पिटलचे विश्वस्त होऊन बसले। पुढे मनमानी कारभार सुरू करून त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू ठेवलेला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।